छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रांमध्ये अतिक्रमित बांधकामांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक नगरपालिका हद्दीत रस्त्यांची भूमी अभिलेख आणि नगररचना विभागामार्फत संयुक्त मोजणी करून सीमांकन करून घ्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज बैठकीत दिले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, नगरपालिकांमधील अनुकंपा पदभरती, विभागीय परीक्षा, घनकचरा व्यवस्थापन, शहर सौंदर्यीकरण इत्यादी मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला। जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितलं की नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होतोय, त्यानिमित्त वेरूळ येथे घृष्णेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता वेरूळकडे जाणारे रस्ते मोकळे करणे आवश्यक आहे। तसेच घृष्णेश्वर मंदिर परिसरात रस्ते मोकळे करणे आवश्यक आहे। त्यासाठी रस्त्याची मोजणी करून घ्यावी। जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमध्येही संयुक्त मोजणी करून सीमांकन करून घ्यावं, पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी असे निर्देश दिलीप स्वामी यांनी दिले। नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी झिरो पेंडसी करावी, नाविन्यपूर्ण जनहिताचे उपक्रम राबवावे, विकसित महाराष्ट्र 2047 या सर्वेक्षणात आपल्या क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढवावा, प्रत्येक नगरपालिकेने नागरिकांसाठी तक्रार निवारण दिवस निश्चित करावा, ई ऑफिसला चालना द्यावी, याशिवाय प्रभाग रचना प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी असेही निर्देश बैठकीत देण्यात आले।